हाय एव्हरीवन. आता ना माझं जे पार्सल मागवलेलं ना मी मिंत्रावरून ते रिसीव झालेलं, तेच मी तुमच्याशी शेअर करते आहे. ऑरेंज कलरचा एक सिंपल असा टी शर्ट मागवलेला मी यांच्यासाठी. अकॉर्डिंग टू द प्राईस छान आहे, क्वालिटी वगैरे छान वाटली मला. जेवढे मी पैसे स्पेंड केले तेवढ्यात मस्त आहे, कलर पण छान आहे. तर दुपारी सगळी घरातली कामं झाली ना, म्हणजे लिटरली सगळी पाणीपुरीचं वगैरे सामानसुद्धा मी दुपारीच बनवून ठेवते. त्याच्यानंतर जेव्हा निवांत वेळ मिळतो ना थोडाफार, तो मला या कामासाठी द्यावा लागतो. जे काही म्हणजे प्रॅक्टिस असेल किंवा होमवर्क म्हणून जे काही मॅडमने दिलेलं असेल ना, ते मी करत बसते आणि मी काम करते. म्हणजे प्रत्युष काही शांत बसणार नाही किंवा झोपणारसुद्धा नाही स्वतःहून. आधी मी त्याला कंपल्सरी झोपवायचे, पण आता जेव्हापासून माझा क्लास चालू झालेला आहे ना, तेव्हापासून तोसुद्धा झोपत नाही आणि मला तसाही वेळच मिळत नाही. तर असं तो इकडे खेळतो आणि माझं काम चालू आहे आणि आज मी काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे. असं मस्त एक ड्रॉप किंवा पानाचा आकार आहे, त्याला मला छान असं करायचं आहे आणि केल्यानंतर ते खरंच खूप छान दिसतं. तेवढ्या वेळात मी प्रत्युषला होमवर्क करायलासुद्धा बसवते, कारण रात्री घरी यायला वेळ होतो आणि त्याच्यानंतर मग तोही झोप म्हणजे त्यालाही झोप लागलेली असते आणि सगळंच डिस्टर्ब होतं, म्हणून दुपारीच आहे होमवर्क करून घेते. तर संध्याकाळीला काही कारणामुळे गाडीला सुट्टी घेतलेली आणि प्रत्युषला भूक लागली, म्हणून ओट्स हा खरं बेस्ट ऑप्शन आहे संध्याकाळच्या भुकेसाठी. छोट्याशा त्याला ओट्स बनवून दिले. मम्मीकडे आलो होतो, थोड्या वेळ मम्मीकडे बसले, 15-20 मिनिट किंवा अर्धा तास वगैरे मम्मीकडे बसलो. तिथून लगेच जे आहे निघालो. आता इथं काही आम्ही जेवण वगैरे करून नव्हतो जाणार, असंच काही कामासाठी मम्मीकडे आलो होतो. थोडा वेळ थांबलो आणि लगेच जे आहे निघालो. आता घरी यायला 8:30-9 झालेले, म्हणून थोडासा शॉर्टकटच मारायचा विचार केलेला. आता एवढ्या सगळ्या तयारीवरून तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवणार आहे. घरात होत्या नव्हत्या त्या सगळ्या भाज्या ज्या आहे मस्त अशा चॉप करून घेतलेल्या आणि मी आज बनवणार आहे नूडल्स. आता एवढ्या सगळ्या तयारीवरून कोणाच्याही लक्षात येईल की नूडल्सची तयारी आहे सगळी. तर चला, नूडल्सचा थोड्या भाज्या अशा मस्त क्रंची जर ठेवलं ना, तर त्याची टेस्ट खूप छान येते. पण माझ्याकडून काल त्या जरा जास्तच, जे म्हणतो ना आपण, शिजलेला एक्स्ट्रा कुक झालेला नूडल्स पण आणि भाज्या पण, काय गोंधळ झालेला माहिती नाही. पण चला, आता मस्त असे नूडल्स बनवते आहे मी. पण टेस्टी झालेले, छान झालेले, पण ते ओव्हर कुक झाले ना, त्याच्यामुळे माझा सगळा मूडच जो आहे तो गेलेला. आणि मी तर एक चूक केली, कांद्याची पात वरतून टाकायला पाहिजे होती, मी ती तेलातच टाकून दिली. तर चला, असं मागं काहीतरी गडबड असेल ना किंवा डोक्यात विचार असतील ना, आणि आता तर खूप जास्त भयानक विचार चालू आहे डोक्यात. म्हणजे काय होतं आपल्यासोबत, कोण करतंय, का करतंय, कशासाठी करतंय, कशाचंच उत्तर मिळत नाही आहे. आणि असं, चला, माझ्या राईट हँडला माझा शेफ जो आहे, माझा फेवरेट तो उभाच होता, काही कटिंग शॉपिंग पाहिजेलं असेल त्याच्यासाठी. आणि नूडल्स खायची त्याची खूप जास्त जे आहे घाई चालू होती, की कधी होते. आणि असं काही बनवणार असेल ना, तर मुलं किचनमधून बाहेर जायला अजिबात मागत नाही. तर चला, मस्त असे आपले नूडल्स जे आहेत रेडी आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एका उद्याच्या छान अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यात मी तुम्हाला ते फ्लॉवर जे आहे ते कंप्लीट करून दाखवेन.